नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आपण बघत आहात 3 HP ओसवाल कंपनीचे सोलार सिंगल पोल स्ट्रक्चर आहे। सर्व प्लेट्स एकाच पोलवरती आहेत आणि बघू शकता 3 HP साठी 6 प्लेट्स आहेत। ओसवाल कंपनीमध्ये 3 HP, 5 HP, 7.5 HP आणि 10 HP पर्यंत सोलार अवेलेबल आहे वॉटर पंप साठी। स्ट्रक्चर एकदम मजबूत आहे आणि ओसवाल सोलारला सुद्धा आपण मोबाईलवर बंद चालू करू शकतो। पाठीमागून स्ट्रक्चर आपण बघू शकता। स्ट्रक्चर एकदम व्यवस्थित आहे। कंट्रोलर आपण बघू शकता, ओसवाल सोलार कंट्रोलर। साइडला ऑन ऑफ करण्याची स्विच आहे। कनेक्शन्स आपण बघू शकता। बघू शकता इथे मॉडेल नंबर, सिरियल नंबर, भरपूर काही माहिती दिलेली आहे। बघू शकता टोटल हेड 70 मीटर आहे। प्लेट सुद्धा ओसवाल कंपनीचेच आहेत। वरी ब्रँडिंग बघू शकता आपण। सत्तर मीटर हेड आहे आणि बघू शकता साइडला 6 तुट्याचं पाणी चालू आहे सध्या। ऊन सुद्धा तेवढं नाही आज। आणि बघू शकता साइडला बोर आहे, पण बोरला पाणी जवळपास 12 तुट्या पाणी आहे आणि ओसवाल सोलर जे आहे ते 3 HP भेटलेलं आहे आणि हे जवळपास 6 तुट्या पाणी मारत असल्यामुळे मोटर बोरमध्ये न सोडता साइडला विहीर आहे, विहिरीत सोडलेली आहे। विहीर जे आहे जवळपास 30 फूट खोल आहे। बघू शकता आपण। आणि इथून जे आहे तर बघू शकता साइडला 6 तुट्याचं पाणी चालू आहे। ओसवाल सोलार मध्ये आपल्या पाण्याच्या पातळीनुसार आपण 30 मीटर, 50 मीटर, 70 मीटर आणि 100 मीटर पर्यंत हेड घेऊ शकतो। तर बघू शकता बोरला पाणी 12 तुट्टे असल्यामुळे सोलारचा काही उपयोग होत नाही। असे प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्याला आलेले आहेत किंवा बोरला पाणी जास्त आहे आणि क्षेत्र कमी असल्यामुळे सोलारची HP जी आहे कमी भेटलेली आहे, कमी HP चे सोलार भेटलेले आहेत। त्याच्यामुळे काहीच उपयोग होत नाही। क्षेत्र पूर्ण जे आहे ते भिजत नाही। ज्या जागी 2 दिवसात, 1 दिवसात पाणी भिजणार आहे तिथे 2 दिवस लागत असल्यामुळे बरेच शेतकरी सोलार असूनही वापरत नाहीत ते। तर असे काही प्रॉब्लेम तुम्हाला आलेत का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुमच्याकडे कोणत्या कंपनीचे सोलार आहे आणि कोणत्या कंपनीचे सोलार तुम्हाला योग्य वाटते ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।